या शिवजयंतीला शिवरायांच्या एका वाघानं पुऱ्या देशाला एक गोष्ट दाखवून दिली. रोमित चव्हाण यांनी या देशाला दाखवून दिलं, शिवरायांच्या नावानं मिरवणूक काढून भन्नाट गाणी लावून नाचणाऱ्यांचा या देशाला अभिमान नाही. शिवरायांच्या मिरवणुकीमध्ये गुलाल आणि चिरमुरे उधळून नाचवणाऱ्यांचा या देशाला अभिमान नाही. प्रसंगी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन माझ्या देशाला वाचवणाऱ्यांचा या देशाला अभिमान आहे. आणि म्हणून रोहित चव्हाण यांचा पुऱ्या देशाला अभिमान आहे. ज्यावेळी एखादा मुलगा सैन्यात जातो ना, तो त्याच्या कुटुंबाचा राहत नाही, तो फक्त त्या जातीचा धर्माचा राहत नाही, तो त्याच्या गावाचाही राहत नाही, तो त्याच्या जिल्ह्याचाही राहत नाही. ज्यावेळी एखादा मुलगा सैन्यामध्ये जातो तेव्हा तो या देशाचा बनतो. आणि आज रोहित चव्हाण हे नाव भारत मातेच्या हृदयावर गोंधून ठेवलेलं आहे. आज आपण सगळे इथे एकत्र आहोत. मगाशी सरांनी सांगितलं की आज रोमितचा वाढदिवस आहे. कसा योगायोग आहे पहा. ही व्याख्यानमाला त्यांच्या पवित्र स्मृतीला समर्पित केलेली आहे आणि बरोबर आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त या भारत मातेच्या शूर पुत्राला माझ्याच एका कवितेच्या ओळी मी समर्पित करते. जन्माला आलोय म्हणून कुणीही जगतं, जन्माला आलोय म्हणून कुणीही जगतं, पण देशासाठी मरायला वाघाचं काळीज लागतं. मी, माझा, आम्ही, आमचे यात कोणीही रमतं. मी, माझा, आम्ही, आमचे यात कोणीही रमतं, पण देश माझा आणि मी देशाचा म्हणायला वाघाचं काळीज लागतं. अरे घर दार जमीन जुमला काय कुणीही कमावतं, घर दार जमीन जुमला कुणीही कमावतं, पण शौर्य वीर महावीर परमवीर चक्र कमवायला वाघाचंच काळीज लागतं. आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य असतं. आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य असतं, पण तिरंग्यात लपेटून जायला वाघाचंच काळीज लागतं. हे असे शूर होते, देशासाठी शहीद झाले. अहो जगणंच काय, मरण सुद्धा त्यांनी आपल्या देशाच्या नावावर केले. रोमितच्या बलिदानाला, त्यांच्या त्यागाला, धैर्याला, शौर्याला